ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गुहागर तालुक्यातील देवघर येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न तब्बल 13 वर्षांनी मार्गी। गुहागर तालुक्यातील देवघर येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न तब्बल 13 वर्षांनी मार्गी लागला आहे। शिवसेनेचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला आहे। विपुल कदम यांनी या क्रीडा संकुलाची पाहणी केल्यानंतर तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे। हे क्रीडा संकुल बांधून तब्बल 13 वर्ष झाली, मात्र याचा वापर कोणासाठीच होत नव्हता। हे संकुल सर्वसामान्यांसाठी खुले सुद्धा करण्यात आलं नव्हतं, त्यामुळे तालुक्यातील खेळाडूंनी तरुणांची मोठी गैरसोय होत होती। ही बाब विपुल कदम यांनी पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली। तसेच या वास्तूवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे येथील सर्व वस्तू चोरीला गेल्याचंही यावेळी सांगितलं। या सर्व बाबींचा विचार करून पालकमंत्री उदय सामंत यांनी क्रीडा संकुलासाठी नियोजित 3 कोटी रुपये रकमेत वाढ करून 5 कोटी रुपये करून देण्याचं आश्वासन दिलं। या वाढीव निधीमुळे आता क्रीडा संकुलाचे काम वेगाने पूर्ण होईल आणि लवकरच ते सर्वांसाठी खुले होईल, अशी माहिती गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांनी दिली। महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।